नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवत असून जेणेकरून विद्यार्थी मित्रांना ज्यांना अडचणी आहेत त्यांच्या अडचणी सॉल्व्ह व्हावेत या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे लागलीच थोड्या गतीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण खूप साऱ्या कमेंट आहेत आणि त्यांचा रिप्लाय करणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत। पहा, एक सरांनी कमेंट केलेली आहे, मॅम इंटरव्ह्यूसाठी आमचं सिलेक्शन झालंय की नाही हे कसं कळणार? तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरताल आणि फॉर्म भरल्यानंतर म्हणजेच तुम्हाला जाहिराती या वर्तमानपत्रात सुद्धा येणार आहेत आणि पवित्र पोर्टलवर सुद्धा येणार आहेत। मग त्यांचा व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करायचा आणि त्याच्या अनुषंगाने प्रेफरन्स हे द्यायचे आहेत। त्यासंबंधीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत की तुम्ही कसा प्रेफरन्स द्यायचा आहे। मग प्रेफरन्स दिल्यानंतर ती शाळा तुम्हाला इंटरव्ह्यू करिता बोलवणार आहे। इंटरव्ह्यू करिता बोलवल्यानंतर त्यांनी अध्यापन पद्धती आणि तुमचा मुलाखत कौशल्य या दोन्ही गोष्टीच्या आधारे तुम्हाला गुणदान करतील आणि त्या गुणदानाच्या आधारे सगळ्यात जास्त मार्क असलेल्या उमेदवारांची निवड ही ती शाळा करणार आहे, शाळा व्यवस्थापन समिती। आणि जर तुमची निवड त्यांनी केलेली आहे तर ते तुम्हाला पर्सनली मेसेज सुद्धा पाठवणार आहेत, कारण ते तुमचा रजिस्टर्ड नंबर सुद्धा घेतलेला असतो पवित्र पोर्टलवर। नाहीतरी तुम्हाला ऑफिशियली माहिती ही पवित्र पोर्टलवर सुद्धा मिळून जाईल की कोणत्या शाळेमध्ये कोणत्या स्टुडंटचं सिलेक्शन हे करण्यात आलेलं आहे आणि ज्या उमेदवारांनी एखाद्याने अडचणी मांडल्या की आमचं सिलेक्शन का नाही झालं वगैरे, तर त्याच्या संबंधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा त्यांना मिळतील। तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊया। मॅडम म्हणतात यात किती सत्यता आहे, परंतु ह्याबद्दल महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की आता पण न्यूज चॅनलवर सुद्धा ही बातमी आलेली आहे आणि त्याचबरोबर ऑफिशियली अनाउन्समेंट सुद्धा करण्यात येणार असून आज 12 वाजता तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, त्यासाठी आपण वाट पाहूया। ठीक आहे, तर त्यानंतर स्वप्नील सरांचा प्रश्न घेऊया। आय हॅव एसबीसी कॅटेगरी बट हॅव नॉट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, सो वोंट आय गेट दिस चान्स। तर ज्यांच्याकडे तर आपण हा प्रश्न अगोदर सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे की ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल त्यांच्याकडे, म्हणजे एसईबीसी सर्टिफिकेट असून सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल त्यांच्याकडे, तर त्यांना जॉईनिंग नंतरच कास्ट व्हॅलिडिटी निघत असते। तर त्याकरिता त्यांना थोडासा वेळ दिला जाईल, 6 महिने वेळ मिळू शकतो। त्यानंतर शीतल मॅमचा प्रश्न आहे, कास्ट व्हॅलिडिटी कागदपत्रे तपासले वेळी लागेल की नंतर मुदत दिली जाते? ह्या आताच आपण तो प्रश्न घेतलेला आहे। प्रिया पाटील मॅमचा प्रश्न घेऊया। त्यांनी असंच कमेंट केलेली आहे। तर आपण पुढचा प्रश्न घेऊया। डीएड वाले फक्त 1 ते 5 काय मग? तर हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की डीएड वाल्यांसाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे की सध्या 1 ते 5 आणि 6 ते 8चा जो मोठा इश्यू आहे आणि 6 ते 8 मध्ये त्यातल्या त्यात सायन्स आणि मॅथच्या जागा आहेत आणि त्यामध्ये भाषा आणि समाजशास्त्राच्या जागाच नाही आहेत। कारण कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जेव्हा तुम्ही इन सर्व्हिस असता तर इन सर्व्हिस असलेल्या शिक्षकांची पदोन्नती केलेली आहे अगोदरच्या काळामध्ये, तर मग त्या काळामध्ये इन सर्व्हिस असलेले ज्यांचा समाजशास्त्र आणि भाषा विषय आहेत असे शिक्षक होते उपलब्ध, त्यामुळे त्यांची पदोन्नती झाली आणि त्या जागा 1 ते 5 साठी रिक्त झाल्या आणि 6 ते 8 साठी त्यांची पदोन्नती झाली। पण आता मग जे इतर आहेत म्हणजे विज्ञान गणित आहेत त्यांचे उपलब्ध नव्हते शिक्षक, मग तरी पण त्यांचे काही शिक्षक 12वी सायन्स वरून घेतले, त्यांनी 12वी सायन्सवाल्यांना सायन्स मॅथ सब्जेक्ट शिकवण्याकरिता पदोन्नती दिली, तरी सुद्धा त्यांच्या जागा रिक्त झाल्या, त्यामुळे रिक्त राहिल्या। त्यामुळे 6 ते 8च्या जागा जास्त प्रमाणात येत आहेत, ज्या सायन्स आणि मॅथच्या आहेत त्या, आणि इतर जागा ह्या कमी आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न घेऊया। जात वैधता प्रमाणपत्रासंबंधीचा पण आपण हा प्रश्न आताच घेतलेला आहे। उर्दू मीडियमच्या साठी जागा असेल का? मॅडमने म्हटलंय हो, प्रत्येक मीडियमच्या जागा निघणार आहेत। मग त्यामध्ये उर्दू आहे, हिंदी आहे, मराठी आहे, मग कन्नड आहे, सगळ्या मीडियमच्या जागा येणार आहेत। परंतु आता ते पाहणं गरजेचं आहे जाहिरात आल्यानंतर की कोणत्या मीडियमच्या जागा किती निघाल्यात, कुठे निघालेल्या आहेत त्याबद्दल। त्यानंतर आपण पुढील प्रश्न घेऊया सर्व्हिस कंटिन्युएशन बद्दल। तर या संबंधीचा जीआर मी ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला, आपल्या शासन निर्णय मध्ये जाऊन तुम्ही जीआर पाहू शकता की त्यामध्ये सर्व्हिस कंटिन्युएशन संबंधीची माहिती उपलब्ध आहे की यामध्ये जर तुम्ही प्राथमिक शिक्षक म्हणून सध्या पदावर कार्य करीत असाल आणि तुम्हाला समजा तुम्ही खाजगीमध्ये कार्य करीत असाल आणि आता तुम्हाला झेडपी मध्ये जायचं असेल, झेडपी मध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं असेल, तर जो तुम्ही पूर्वी शिक्षण सेवक कालावधी केलेला आहे तो धरत नाहीयेत, म्हणजे धरतात आणि तुम्हाला तिथून पुढे डायरेक्ट शिक्षक म्हणून जॉईनिंग मिळत असते, म्हणजे तुमची सर्व्हिस आहे ती कंटिन्युएशन मध्ये धरली जात असते। तर मग इतर काही अडचणी असतील तर ते तुम्ही शासन निर्णय पाहून घ्या आणि त्यानंतर ऑफिशियली जरी त्यांना कॉल करून तुम्ही विचारलं तरी ते सांगतील। तर सीटेट पेपर सेकंड क्वालिफाईड आहे 6 ते 8ला अप्लाय करू शकतात का म्हटलंय? तर सीटेट क्वालिफाईड पेपर सेकंड 6 ते 8 साठी हो, नक्कीच अप्लाय करू शकता, परंतु तुमचा महत्त्वपूर्ण मुद्दा
हा आहे की तुमचं क्वालिफिकेशन कसं आहे, त्या अनुषंगाने कुठल्या पोस्टवर तुम्ही अप्लाय करू शकता त्या अनुषंगाने तुम्ही अप्लाय करायचं आहे. आणि त्या क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता संबंधीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर डीएड टीईटी सेकंड ग्रॅज्युएट वाल्यांचा प्रॉब्लेम म्हणजे काल जो आपण सांगितलेलं होता त्या अनुषंगाने, तर आज आपण ती जाहिरात पाहूया. जाहिरातीमध्ये सगळं डिटेल आपल्याला मिळून जाईल, त्यानुसार आपण करूयात. आता मला पण हा मुद्दा ग्राह्य वाटत नाही की फक्त बीएडला, तर डीएडला असायला पाहिजे, कारण इतके वेळ मी सांगितलेलं डीएड आणि टीईटी सेकंड सुद्धा अप्लिकेबल ठरतात. तर आपण महत्त्वपूर्ण बाब करूया की येत्या जाहिरातीमध्ये ही गोष्ट क्लिअर करून घेऊया, त्यावरून आपल्याला सगळ्या बाबी ह्या क्लिअर होऊन जातील. त्यानंतर टीईटी सेकंड बद्दल म्हटलेलं आहे. टीईटी सेकंड बद्दल ते सांगितलं की त्यांना 6 ते 8 साठी अप्लाय होऊ शकतात. 1 ते 5 साठीचा महत्त्वपूर्ण मुद्दा पण आलेल्या याच्यामध्ये पाहूया, माहितीमध्ये पाहूया, कारण हा मुद्दा थोडासा गोंधळाचा आहे आणि काही सांगण्यापेक्षा आपण डायरेक्टली जी माहिती येईल त्यावरून सांगूया. आता पाहूया आपण. हां, तर आता तुम्हाला पाठ घेण्यासाठी जे शैक्षणिक व्यवस्थापन समिती आहे ती पाठ तुम्हाला घरून तयार होऊन करून येण्यासाठी सांगतील की तिथे तुम्हाला ऑन द स्पॉट एखादी सब्जेक्ट देतील आणि शिकवायला सांगतील. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या शाळा व्यवस्थापन समिती आहेत प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे जे आहेत तज्ज्ञ ते नेमले जातील. त्या तज्ज्ञांच्या मनावर हे डिपेंड करतं की ते तुम्हाला ऑन द स्पॉट एखादी सब्जेक्ट देऊन शिकवायला लावतील किंवा मग तुम्हाला डेमो द्यायला लावतील, म्हणजे घरून तुम्ही तयारी करून जाऊ शकाल अशा पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घरून जायचं जे डेमो आहे तो तर तयार करून जायचाच आहे. त्याचबरोबर तुमच्या पाठाशी संबंधित जी माहिती आहे ती पण घेणं गरजेचं आहे, कारण ते कुठे पण तुम्हाला म्हणू शकतील की समजा एखादी गोष्ट तुम्हाला विचारली, त्यांनी व्याकरणासंबंधी नाम सर्वनाम वगैरे विचारला, तर त्याच्यावर आधारित तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पाठ शिकवाल अशा स्वरूपाचा पण प्रश्न त्यांनी विचारू शकतात, किंवा ही संकल्पना तुम्ही कशी क्लिअर कराल विद्यार्थ्यांकरिता. तर त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला देता येणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आहेत, त्या तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता काही जणांच्या क्वेश्चनचा आन्सर करणं आपल्याला झालेलं नाही, कारण विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त रश होता, खूप जास्त अपडेट्स होते जे आपल्याला सांगायचे होते, जे आपण सांगतोय कंटिन्युअसली, आणि आपल्याला 12 वाजता सुद्धा आता तिथून पुढचे अपडेट्स आपल्याला घ्यायचेच आहेत. त्यानंतर अतुल सर म्हणतात 6 ते 8 साठी, आपण हा आताच प्रश्न बोललेला आहे, तर त्यामुळे आपण सीटेट सेकंड म्हणतात 1 ते 8 साठी अप्लाय करू शकतो का? नाही, सीटेट सेकंड 1 ते 8 साठी अप्लाय करू शकत नाही, ते फक्त 6 ते 8 करिता अप्लाय करू शकतात. आता ह्या बाबी आपण घेतलेल्या आहेत. आता आपण नेमकं तर आता आपण किती शाळेची निवड करू शकतो, तर तुम्ही आता कितीही शाळांची निवड करू शकता. 20 शाळेचा मर्यादा काढलेली आहे, यासंबंधी आपण वारंवार माहिती सुद्धा घेतलेली आहे. परंतु इथे तुम्हाला परत एकदा सांगू इच्छिते की 20 शाळा पसंतीक्रम जरी मुद्दा काढलेला असेल तरी तुम्हाला तुमची जी उच्च शैक्षणिक अर्हता आहे त्या आडोशाकडे प्रिफरन्स द्यायचे आहेत, कारण त्यानुसारच त्यांनी निवड करणार आहेत आणि मॅक्झिममली तुमचे चान्सेस हे जास्त राहतील, कारण त्या आडोशाकडे तुमचा पसंतीक्रम खाली खाली सरकत जाणारा आहे आणि तुमच्या जे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आहे त्याला योग्य न्याय मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यानंतर कविता मॅमचा प्रश्न घेऊया. मॅम, पवित्र पोर्टलवर जाहिरात किती दिवसात राहील आणि साईट ओपन व्हायला काही प्रॉब्लेम तर येणार नाही का? तर आता पवित्र पोर्टलवरच्या ज्या जाहिराती आहेत ते 12च्या नंतर ज्या येणार आहेत, परंतु त्या लगेच लॉग इन होणार नाही. तिथून पुढे त्यांनी ऑफिशियली लॉग इन कधी करू शकता याविषयीची माहिती सुद्धा देतील आणि त्यानंतर किती दिवस तुम्हाला कालावधी मिळेल हे सुद्धा ऑफिशियली अनाऊन्स होईल. त्यानंतर तुम्हाला ती माहितीही लगेचच प्राप्त होईल आणि आपण सुद्धा त्याचा अपडेट तुम्हाला लागलीच देण्याचा प्रयत्नही करणार आहोत. त्यानंतर बीएडचे प्रमाणपत्रही लागेल का? हो, दोन्ही लागतात. गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही असणे गरजेचे आहे. 9 ते 12ची सुद्धा जाहिराती येणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. वरद सरांचा प्रश्न आहे, ठाणे डिस्ट्रिक्टच्या जागा अपलोड होणार आहेत का? हो, सगळ्या डिस्ट्रिक्टच्या जागा अपलोड होणार आहेत. त्याच्या डिटेल्स संबंधीची माहिती आपल्याला अजूनही वेळेत जर प्राप्त झाली की आपण लगेचच ती शेअर करणार आहोत. त्यानंतर 124 मार्क आहे. टीईटी फर्स्ट अँड सेकंड पासआउट आहे. MA इंग्लिश आहे. NTC आहे. तर झेडपीला लागेल का? तर सर, आत्ता अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ही आहे की मागासवर्गीयांच्या 50% जागा कपाती केलेल्या आहेत आणि काही ज्या जागा आहेत त्यामध्ये म्हणजे काही जागांमध्ये थोडासा कोर्ट मॅटर होऊ नये या अनुषंगाने शासनाने जागा कपाती करून कमी जागाची जाहिराती या पवित्र पोर्टलवर येणार आहेत. ज्या अगोदर 24,000 सांगितल्या होत्या, नंतर 18 सांगितल्या होत्या, परंतु आता 10,000च्या जवळपास, म्हणजे 10,000 प्लस म्हटलेलं आहे, परंतु 10,000च्या जवळपास जागा येणार आहेत. त्यामुळे यामध्ये इंग्लिशच्या जागा किती येतील, मग त्यामध्ये NTC कास्टच्या किती ठेवलेल्या आहेत, या सगळे गणित जुळवणं जरा अवघड आहे. त्यामुळे त्यावरून आपण ठरवूया येणाऱ्या जाहिराती पाहून की कोणत्या कास्टच्या किती जाहिराती आलेल्या आहेत, त्याचं डिटेल आपण ॲनालिसिस ही नक्की करूयात. मॅन्युअल हे तुम्हाला लागलीच जे आहे
आणि ते लागलीच प्राप्त होईल तर मॅन्युअल सुद्धा आपल्याला या जे ऑफिशियल अनाउन्समेंट आहे त्यानंतर मिळेल, त्यामध्ये आपण अधिक डिटेल माहिती ही प्राप्त करून घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही पण अभ्यास करून ठरवू शकता की तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कुठे अप्लाय करायचं आहे याविषयीची. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. NTC आहे तर मला महिला आरक्षण प्रमाणपत्र काढावं लागेल का, तर यासंबंधी सुद्धा पण अगोदर बरेच वेळा माहिती सांगितली. NTC असल्यामुळे तुम्हाला महिला आरक्षण प्रमाणपत्र लागत नाही, परंतु तो तुम्ही महिला रिझर्वेशन कॅटेगरी होती, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, त्यामध्ये महिला हे सिलेक्ट करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यामध्ये नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्या पदाचा फायदा हा घेऊ शकता. मोनाली मॅमचा प्रश्न घेऊया. झेडपीसाठी सिलेक्शन झालं की खाजगी संस्थांनी ही इंटरव्ह्यू दिला तर झेडपीचं सिलेक्शन कॅन्सल होईल का? नाही, जर तुम्ही सेम पदासाठी म्हणजे झेडपीसाठी आणि खाजगीसाठी अप्लाय केलेला आहे आणि झेडपीकडे तुमचं सिलेक्शन झालं आणि खाजगीकडे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय, तर तिथे तुम्हाला झेडपीमध्येच डायरेक्टली घेतलं जाईल. पण जर पद वरचं असेल तर तिथे तुम्हाला चान्स दिला जाईल की तुम्हाला कुठे जायचं आहे, त्या अनुषंगाने विचार करण्यासाठी. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. 9 ते 10 बद्दल सुद्धा जाहिराती येणार आहेत, परंतु जेवढ्या जाहिराती ह्या खालच्या पदांच्या येतात म्हणजे 1 ते 8 करिता येणार आहेत प्राथमिक पदाकरिता, तेवढ्या 9 ते 10 करिता येऊ शकत नाहीत, कारण 9 ते 10च्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या खूप कमी आहेत आणि यामध्ये ज्या खाजगी शाळा आहेत त्यामध्ये जाहिराती या जास्त येतात आणि त्यामध्ये सुद्धा विषयवार जाहिराती येत असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणता विषय तुमचा येईल, कोणत्या विषयाची जाहिरात येईल, कोणत्या कास्टच्या येतील, ह्या सगळे गणित खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. वैभव सरांचा प्रश्न आहे, इंग्लिशचे स्टुडंट मराठीच्या जागेसाठी अप्लाय करू शकतात का? तिथे ते तुम्हाला डायरेक्टली डीएड कोणत्या मीडियमचं असलं पाहिजे किंवा बीएड कोणत्या मीडियमचं असलं पाहिजे हे नमूद केलेलं असतं. म्हणजे डीएड मराठी मीडियम म्हटलं तर तिथे मराठी मीडियमच्या स्टुडंटला अप्लाय करता येतं आणि जर तिथे म्हटलेलं असेल डीएड इंग्लिश मीडियम तर फक्त इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटला तिथे अप्लाय करता येतं. मग तिथे उर्दू किंवा मराठी मीडियमच्या स्टुडंटला अप्लाय करता येत नाही. त्यामुळे तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहे. 2018चा अजूनही प्रश्न आहे. 2018चा TET अजूनही म्हणजे भरपूर वेळा आपण सांगितलंय की 2018ची TET ही लागू होऊ शकत नाही सध्याच्या भरतीकरिता. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. कास्टवाईज म्हणतायत तर कास्टवाईजच्या जागा ह्या म्हणजे ज्या 20,000 होत्या त्या अनुषंगाने पण अगोदर त्याचं काढलं होतं, परंतु जे आता ज्या जागा येणार आहेत त्या 10,000च्या जवळपास आज म्हणजे 6,000 ते 7,000च्या जवळपास आज जाहिराती येणार आहेत आणि हळूहळू त्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण जाहिराती जेवढ्या निघणार आहेत तेवढ्या काढण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. तर याचा आकडा 10,000 प्लस म्हटलेला आहे, परंतु किती निघणार आहे हे कन्फर्मेशन हे व्हेरिफिकेशनच्या नंतर ज्या जाहिराती प्रसिद्ध होतात त्यावर डिपेंड आहे. तर त्यावर सगळे गणित डिपेंडेड आहे, ते आपण त्यानंतरच ठरवूयात. एससी महिलांना कास्ट सर्टिफिकेट एससी महिलांना जी सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिलियर तो लागत नाही. त्याचबरोबर महिला आरक्षण प्रमाणपत्र सुद्धा लागत नाही. त्याचबरोबर ST कॅटेगरीसाठी सुद्धा हेच ॲप्लिकेबल आहे. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत. आता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील जे प्रश्न वारंवार रिपीट होणार नाहीत असे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारा, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरे जवळपास आपण आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहेत. यामध्ये तुमचे काही इतर प्रश्न असतील तर ते आपण शेअर करावेत, जेणेकरून जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत जे खूप महत्त्वपूर्ण अडचणी आहेत त्या आपल्याला लागलीच सॉल्व्ह करण्याकरिता मदतही करता येईल.